हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर सकाळचे वाजले आहेत 11:15, 11:20 झालेले आहेत आणि इथे लवकरच आज मी कामाला सुरुवात केली. तर हे 2 ब्लाऊज काल मी शिवले होते. याचे दोन्ही व्हिडिओ म्हणजे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन मी केली होती. त्याचे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही नक्की बघा, बघितले नसतील तर. आणि हा जो ब्लाऊज आहे त्याला मी हाताला जी किनार आहे ती किनार थोडी काढून घेतली आणि अशी पाठीला लावली आणि त्यावर लेस जॉईंट केलेली आहे आणि एक नॉड लावलेली आहे आणि लटकन केलेले आहेत. अगदी साधा सिंपल गळा केलेला आहे, पण खूप सुंदर दिसत आहे. आणि हा एक ब्लाऊज आहे. ह्याचा गळा पानसेप आहे. ह्याला छोटा पॅच तयार करून लावलेला आहे. मध्ये असं कपड्याचेच त्रिकोण तयार केलेले आहेत आणि ते लावलेले आहेत. लेस लावलेली आहे वरतून आणि इथे मध्ये एक गोल्डन कलरचं बटन लावायचं आहे. नॉड लावलेले आहेत आणि लटकन केलेले आहेत. सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे. अगदी 5 ते 7 मिनटात या डिझाईन तयार होतात. कस्टमरही खुश होतं आणि आपणही खुश होतो. कस्टमर खुश तर आपण खुश. तर कारण त्यांनी थोडीशी अशी डिझाईन करायला सांगितलेलीच, एक्स्ट्रा काय करायला सांगितलं नव्हतं. तर दिवाळी तर संपलेली आहे, सीझनही कमी झालेला आहे, तरी पण कपडे येत आहेत, कस्टमर येत आहेत आणि चालूच राहणार आहे आपलं काम आणि असंच चालू राहू द्यात. तर इथे बघा, ह्या ज्या साड्या आलेल्या आहेत त्या एकाच कस्टमरच्या साड्या आहेत आणि त्यांच्या घरी छोटासा कार्यक्रम आहे. तर ही जी साडी आहे ही साडी आणि ब्लाऊज दोन्हीही उद्या त्यांना पाहिजे. तर उद्या संध्याकाळपर्यंत मला हे तयार करायचे. तर आता मी ह्या 4 ज्या साड्या आहेत त्यातले ब्लाऊज पीस पहिले काढून घेते. नंतर ह्या साड्या फॉल बिडिंग करून घेते आणि मग ब्लाऊज कटिंग करून आपल्याला स्टिच करायच्या आहे. साड्या फॉल बिडिंग करून विथ त्याला हातशिलाई मीच करणार आहे, कारण हातशिलाई मीच करते, हुकलूकही मीच करते, बाहेर कुठे देत नाही आहेत. आणि ही पण साडी खूप छान आहे. साड्या तर खूपच छान आहेत चारही. ही साडी पण मस्त आहे. सिल्कमधून साडी आहे ही. काठपदर आहे आणि बॉर्डरला ब्ल्यू कलर आहे, नेव्ही ब्ल्यू कलर आणि मध्ये असा पोपटी कलर आहे. तर आणि आधीची जी साडी होती ती कॉटन सिल्कमधून साडी आहे, काठपदराची साडी आहे आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे, अगदी प्युअर कॉटन आहे. यानंतर ही एक साडी आहे, ही पण साडी मस्त आहे, काठपदराची साडी आहे आणि मोरपंखी कलर आहे, डार्क काठ ह्याला राणी कलरची आहे. ब्लाऊज पीस पण राणी कलरचा आहे आणि पदरही राणी कलरचा आहे. तर हे मी ब्लाऊज पीस काढून घेते. यानंतर याची किनार जी आहे एका बाजूची तीही कट करून घेते, एकसारखे करून घेते. या तिन्ही साड्यांमधले ब्लाऊज पीस आपल्याला शिवायचे आहेत आणि एक जी साडी आहे त्यातला ब्लाऊज पीस आपल्याला काढायचा नाही, कारण तो त्यांना शिवायचा नाही. त्यांना कॉटनचा वेगळा ब्लाऊज पीस शिवायचा आहे त्यावर मॅचिंग. तर कारण साडी त्यांना पुरत नाही, तर त्यासाठी मग त्या ब्लाऊज पीस काढणार नाही. तर त्या एका साडीतला आपल्याला ब्लाऊज पीस काढायचा नाही, त्याची फक्त किनार एकसारखी करून घेणार आहे आणि मग आपल्याला फॉल बिडिंग करून घ्यायची आहे. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा असाच सपोर्ट आपल्या चॅनेलला राहू द्या. तर ही पण साडी खूप सुंदर आहे. या साडीचा कलर फिरता कलर आहे आणि बॉर्डर मरून कलरची आहे. खूप सुंदर साडी आहे, मला फार आवडला हा कलर. आणि यातला ब्लाऊज पीस आपल्याला काढायचा नाही, फक्त फॉल बिडिंग करायची आहे. मरून कलरचा 2x2चं कापड आहे, ते आपल्याला त्याचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर ह्या सगळ्या साड्या फॉल बिडिंग करायच्या आधी मला सेटिंग चेंज करावी लागते मशीनची. तर त्याआधी माझ्याकडे एक अल्टरसाठी टॉप आलेला आहे, त्याला स्लीव्ज लावायचे आहेत आणि फिटिंग करायची आहे.
तर मशीनची सेटिंग चेंज करायच्या आधी हा टॉप मी करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मशीनची सेटिंग आपल्याला चेंज करावी लागणार आहे. आता जो दाब लावलेला आहे त्यावर आपण उत्तम प्रकारे ब्लाऊज शिवू शकतो. साधी टीप अगदी मस्त येते आणि मशीनला मी मोटर लावलेली आहे, स्पीडमध्ये चालते. मर्फीची मशीन आहे. फक्त मला सेटिंग चेंज करावी लागते. हा दाब चेंज करावा लागतो. इथली सेटिंग चेंज करावी लागते. इथे 0 नंबरवरून आपल्याला 2 नंबरवर आणायचं असतं आणि इथे दाब म्हणजे शिलाई जी असते आपली कमी जास्त करायची. आता मी साध्या टिपसाठी 4 नंबरची शिलाई 4 नंबरवर ठेवते. तर बिडिंगसाठी 3.5 वर करते. तर ही सेटिंग चेंज केली का मशीन अगदी उत्तम चालते. 18 वर्ष झाले मी या मशीनवर काम करते. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम मला अद्याप आले नाही.